सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. कसा आपल्याला प्रतिसाद मिळतो काय? मतदारांची प्रक्रिया खूप छान चालू आहे आणि सरकारी अधिकारी एवढे ढिले बसवलेत का त्यांना दोन दोन प्रकारच्या याद्या दिलेल्या आहेत. एक यादी अशी आहे का जी बाहेर यादी ठेवलेली ती आतमधल्या तिच्यामध्ये नाव नसतं आणि आतमधल्या यादीमध्ये नाव असतं. त्याच्यामुळं सगळे मतदार एवढे कन्फ्यूज आहेत आणि वयस्कर मंडळींना एवढा त्रास होतो. एकही अधिकारी आज तुम्ही बघितलं असाल आचारसंहितेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय. अजूनही कुठलेही बॅनर काढलेले नाही. तुम्ही बघितलं असाल बालाजीनगर, कुंटवली, घाडगेनगर कुठलाही बॅनर आतापर्यंत काढला गेलेला नाहीये. आणि आत्ताच आम्ही 5 नंबर बूथमध्ये गेलो होतो. तिथली मशीन बंद पडली. आता नवीन प्रक्रिया चालू करून नवीन मशीन लावून आत्ताच गेले ते लोक. अक्षरशः भोंगळा कारभार या सरकारी अधिकाऱ्यांचा चालू आहे. मातोश्री नगरमध्ये काही गट भेटले होते अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. काय हो, साहजिकच तिथं काही लाठीचार्ज झालेला आहे. मी पण गेलो होतो तिथे, आमचे कार्यकर्ते आणि आम्ही पण गेलो होतो. परंतु तिथे काही पैसे वाटप चालू होतं असं समजलं होतं, तर आम्ही पण गेलो होतो तिथे. परंतु तेवढ्यात पोलीस आल्याने पोलिसांनी पण लाठीचार्ज करून सगळ्या दोन्ही पक्षाच्या लोकांना हाकलून लावलं. एकंदरीत सकाळपासून आतापर्यंत किती बूथमध्ये मशिनी बंद पडल्यात अशी माहिती? तुम्हाला सांगतो आता इथे भगिनी मंडळ शाळेमध्ये 8 नंबरचं बटनच दाबलं जात नाही. सकाळपासून लोकांच्या कंप्लेंट येतात. आम्ही आरोग्यात सुद्धा कंप्लेंट केली, सगळीकडे कंप्लेंट करतोय, पण कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि सरकारी अधिकारी कोणाला मॅनेज झाले देवाला माहिती. काय मागणी असणार आपल्याला? संविधानाप्रमाणेच संविधान होत नाही, संविधानाप्रमाणे कुठलाही देशच चालत नाही असे प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असाल का मशीन बंद पडणं. ज्यावेळेस आपण पहिले आपला आमदारकी आणि खासदारकी होती त्यावेळेस सगळ्या मशीनमध्ये फोटो यायचे, परंतु नगरसेवकांची अशी हालत करून ठेवलेली सगळ्या वरिष्ठांनी आणि सगळ्याच नेते मंडळींनी. यांच्या वेळेस यांना चिन्ह दिसतंय आणि नगरसेवकाच्या चिन्ह कुठलंही दिसत नाही मशीनमध्ये. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.